वृद्धाश्रम नको प्रेम हवं ही थीम समोर ठेवून ठाण्यातील सावरकर नगरमधल्या दत्तात्रय चिवाने यांनी वृद्धोपसेवा हीच खरी ईश्वर सेवा हा संदेश गणेशोत्सवानिमित्त दिला आहे. गेली 54 वर्षांपासून चिवाने कुटुंबीय गणपतीनिमित्त विविध आकर्षक संदेशपर देखावे साकारत आहेत. यंदाही अथक परिश्रम घेत इको फ्रेंडली सजावट त्यांनी साकारली आहे. वयोवृद्धांना वृद्धाश्रमात न पाठवता आपल्या बाल्यावस्थेत आई वडिलांनी जसं आपलं लाड करत संगोपन केलं त्याचप्रमाणे त्यांचंही संगोपन आपण करावं हा संदेश या सजावटीनिमित्त दत्तात्रय चिवाने यांनी दिला आहे. दत्तात्रय चिवाने हे दरवर्षी आकर्षक सजावट करत असतात, त्यामुळे त्यांच्या सजावटीला अनेक पारितोषिकं मिळतात. यावेळीही बनवलेल्या या आगळ्या-वेगळ्या संदेशपर सजावटीची चर्चा परिसरात होत असून सर्वत्र दत्तात्रय चिवाने यांचं कौतुक होत आहे. गणपती बाप्पा मोरया. माझं नाव दत्तात्रय महादेव चिवाने, मनोगण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, सावरकर नगर, ठाणे येथे राहतो. आमच्या गणपतीचं यावर्षीचं 50वं वर्ष आहे. या गणपतीनिमित्त आम्ही ही सजावट केली आहे. वृद्धोपसेवा, वृद्धाश्रम नको प्रेम हवे या सजावटीच्या माध्यमातून आम्ही ह्या पूर्ण देखावा उभारलेला आहे. त्या देखावा पूर्ण इको फ्रेंडली आहे. या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही एक ऑडिओ क्लिप बनवलेली आहे. त्या क्लिपच्या माध्यमातून वृद्धांसाठी आपण काय केलं पाहिजे, वृद्धांची सेवा कशी केली पाहिजे ती आपण याच्यातून दाखवलेलं आहे. दुर्लभम भारते जन्मः. या भारतात जन्म घेणे दुर्लभ आहे. येथील संस्कृती, विचार, परंपरा आणि संस्कार यात एक सुगंध आहे. इथल्या माणसांना जोडणारी गोष्ट म्हणजे इथली कुटुंब व्यवस्था. या कुटुंबाला प्रेम आणि वात्सल्य यांनी जोडणारे म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्ती, आजी आजोबा, आई वडील. अडगुळं मडगुळं सोन्याचं कडगुळं अशी म्हणणारी आजी म्हणजे संस्काराचा जणू वृक्षच, वात्सल्याने बहरलेलं. घरातल्या वडीलधाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे वटवृक्षच, मायेचं पांघरून प्रेमाची शीतल छाया देणारा, संस्कृतीच्या पारंब्यांना आधार देणारा, सुखदुःखात तटस्थपणे आधारस्तंभ बनणारा हा वटवृक्ष. पण काळ बदलला, परिस्थिती, नाती, संस्कार सारेच बदलले. एकेकाळी संपूर्ण घराचा आधारस्तंभ मानला जाणारा हा वटवृक्ष बऱ्याच जणांना अडगळ वाटू लागला, नकोसा होऊ लागला. कुणाला वृद्ध आई वडील घरात नको, कुणाला प्रॉपर्टीत अडसर नको, कुणाला सासू सासरे नकोत. एकूणच काय तर या मॉडर्न दुनियेत वृद्ध ही संकल्पनाच नको. एका अहवालानुसार भारतात 1200हून अधिक वृद्धाश्रम आहेत आणि 97,000हून अधिक वृद्ध तिथे राहत आहेत. हे आकडे मन अगदी सुन्न करणारे आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत वृद्धाश्रम असणं हीच खरी शोकांतिका आहे. आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपला विचार करणारी ती देवमूर्ती म्हणजे आई वडील. जन्माला येताना असंख्य यातना सहन करून आई जन्म देते, तर आयुष्यभर कठीण प्रसंगांना तोंड देऊन बाबा आपलं पालन पोषण करतात. बाळ जन्मल्यानंतर सगळीकडे वातावरण आनंदी होऊन जातं. त्याच्या भविष्याची तयारी ही सुरू होते. आई स्वतः उपाशी राहून लेकराला खास भरवते, तर दुसरीकडे बाबा लेकरांची इच्छा पूर्ण करण्यास प्राणपणाला लावतो. आपला बाळ सर्व काही आहे म्हणून दोघे जीव ओवाळून टाकतात. त्यांचं प्रेम स्वार्थी कधीच नसतं. फक्त आपलं लेकरू भविष्यात शिकून मोठं व्हावं, चांगलं नाव कमवावं एवढंच त्यांच्या मनी असतं. मात्र मुलं मोठी झाल्यावर स्वतःच्याच विश्वात गुंग होतात. आई वडिलांना समजून सांगणं त्यांना कटकट वाटू लागते. आजच्या या मॉडर्न युगात एक नवीन ट्रेंड सुरू झालाय. ज्यांनी स्वतःचा विचार न करता निस्वार्थीपणाने वाढवलं त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकणं विश्वास न बसण्यासारखी गोष्ट आहे. स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारी, चांगली मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या मुलांचे आई वडील देखील वृद्धाश्रमात जीवन जगत आहेत. स्वतःच्या सुखाचा जराही विचार न करता दुःखाची झळ त्यांनी आपल्या मुलांना लागू दिली नाही. आज मुलांना या सगळ्या कष्टांचा विसर पडला आहे. ज्यांनी आपल्याला आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्यांच्या म्हातारपणी आपण आधार होऊ शकणार नाही. ही खरंच लाजिरवाणी आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. माणसातील ओलावा पार आटलाय. अहो, लोकांच्या घरातील कुत्रे गलेलट्ट झालेत आणि माता पिता मात्र 8-8 दिवस उपाशी आहेत. काय झालंय काय गाबड्यांना? यासाठीच जन्माला घातलं होतं का त्यांनी? आज आम्हाला श्रावण बाळ योजना आणावी लागते, संजय गांधी निराधार योजना राबवावी लागते. कुठे तो श्रावण बाळ आणि कुठे आजची ही बिलंदर बाळे?
बरेचसे बैलोबा म्हणतात बायको ऐकत नाही. अरे पण ती आणि तू सुद्धा एक दिवस म्हातारे होणार आहात ना. धन दौलत गाडी बंगला नोकर चाकर बँक बॅलन्स प्रॉपर्टी यांच्या मागे धावताना माणुसकीचं नातच गमावून बसलो आहोत आपण. श्रावण बाळाने आपल्या आई वडिलांना कावडामध्ये बसवून 4 धामाची यात्रा घडवली. गणपती बाप्पाने आपल्या आई वडिलांना तीर्थक्षेत्र माळून प्रदक्षिणा घातली. साने गुरुजींनी आमच्या श्यामच्या आईमधून आई वडिलांनी केलेले संस्कार जगासमोर आणले. साने गुरुजी नेहमी म्हणत, माझे जे काही आहे ते माझ्या आईचं देणं आहे. परंतु आजच्या या धकाधकीच्या जीवनात असंख्य आईंचा श्याम हरवला आहे. तेव्हा जरा शांत विचार करा. या वृद्धाश्रमाच्या दुःखद प्रवासातही त्यांची मात्र एकच इच्छा असते, ती म्हणजे माझ्या पाखरांना सुखी ठेवा. त्यांना हवा असतो मायेचं बोलणं, प्रेमाचा आधार आणि तुमचं हसणं. त्यांना नको असतो तुमच्या पैशात आणि घरात वाटा. त्यांच्याजवळ फक्त 2 घटका आणि आनंद लुटा. सगळं काही मिळेल तुम्हाला, पण आईबापाची माया मिळणार नाही. श्राद्धाचं जेवण कितीही गोड असलं म्हणून काय झालं, आईबापाला मुक्ती कधीच मिळणार नाही. आहेत तोवर त्यांना जगू द्या, आनंदाने राहू द्या. त्यांच्या कलानं आणि त्यांच्या रुबाबात लहान असताना त्यांनी तुम्हाला सहन केलं आणि त्यांचं लहानपण पाहून घ्या आता तुम्ही आनंदात. तेव्हा वृद्धाश्रम हा उपाय नाही, ती शोकांतिका आहे, एकाकीपणात जीवन जगणाऱ्या अर्धवयूंची. तेव्हा एक लक्षात ठेवा, आपल्या आयुष्याच्या सुखाची चाकं आहेत आई वडील. त्यांच्या प्रेमाच्या छायेत राहून आपण जीवनाचा उच्चांक गाठू शकतो. म्हणून वृद्धाश्रम हे जरी आजचं सत्य असलं तरी वृद्धाश्रम निर्माण होणं ही प्रगती नाही, आपण त्यावर मात करू शकतो. गरज आहे ती स्वार्थी जगातून बाहेर येऊन त्या थकलेल्या जीवांचा आधार बनण्याची. म्हणून आज गणपती बाप्पाकडे प्रार्थना करूया, हे गणराया, या जगातील सारे वृद्धाश्रम बंद होत या सर्वांना आनंदाने कुटुंबात न्हावू दे. त्यांच्या मायेची पाखरण सदैव आमच्यावर होऊ दे. मातृदेवो भव, पितृदेवो भव.